गुड मॉर्निंग मंडळी, वेलकम बॅक टू माय चॅनल। तर आज आहे किचनची साफसफाई, कसं करते काय नाही ते सगळा व्हिडिओ स्किप न करता बघा। आवडलं तर लाईक शेअर सबस्क्राईब। वेलकम बॅक टू माय चॅनल। तर सकाळी दसरा काढायला सुरू झालेला आहे आज पण।
कारण आता 8 दिवस जे असतात ते रोजचं उठलं की आपलं हेच काम. कारण ज्यांच्या इथं 9 दिवसाचे घट येतं आणि पुन्हा कसं पित्र झाल्यावरच आपल्याला दसरा काढायला सुरू करता येतं. कारण पित्राच्या आधी दसरा काढायला जमत नाही. तर आमचे झालेले आहेत पित्र. आज केलेली आहे आता किचनची साफसफाई सुरू. 9-10 वाजूस तर सगळं आवरून घ्यावं लागतं. पुन्हा पूजा ते सगळं करून स्वयंपाक बी करावं लागतं. कारण मिस्टर पण जेवायला येतात 1 वाजता. असं नाही की कामाला लागलं की कामच आहे. कारण सगळं आपल्यालाच बघावं लागतं. स्वयंपाक बी, किचनचं काम पण, पुन्हा मुलं पण जेवायला येतात. तर असं सगळं सारून सगळं हे करून आपल्याला सगळं काम जिथल्या तिथं करावं लागतं. आणि आता काही नाही, ह्याला दुपारचे 2-3 वाजतात. कारण किचनचं काम खूप बारीक असतं. दुसरीकडलं काम तरी झटपट होतं, पण किचन घाण पण तेवढंच होतं. कारण 2 टाईम जेवण, खावण, स्वयंपाक वगैरे करणं म्हणलं तर जास्त रहदारी आपली किचनमध्येच असते. उठणं, बसणं आणि स्वयंपाक करणं म्हणलं तर काय 10 गोष्टी एका भाजीला लागतात. तसं किचन घाण होणारच आहे. तर आमच्या तर दसऱ्याची अशी साफसफाई असते. दरवर्षीच मी असंच करीत असते. आणि एवढं निर्मळ केलं तरी पण सदा 8 दिवस, महिना झाले की घर इतकं खराब होतं. आणि सदा हात मारीतच राहावं लागतं. भांडे राहू द्या, नाहीतर अलमाऱ्या राहू द्या, एक ना एक अलमारी साफ करणं. आणि आता दसरा म्हणल्यावर तर काय पूर्ण घर असं रिकामं करून एकदम क्लीन करावं लागतं. आणि खूप टाईम लागतो सगळं साफसूफ करायला. कुठं घाण झालेलं असलं तिथं पण पुसून घ्यावं लागतं. आता भिंती वगैरे मी ब्रशनं सगळं साफ करून घेत असते. आणि तुम्ही बघा माझ्या भिंतीला कुठंही एक पण डाग नाही आहे. आणि मस्त असं क्लीन करून मस्त किचनचं ते हे झालेलं आहे. किचन माझ्या मनावाने मी निर्मळ केलं तर सगळे घर मला निर्मळ झाल्यावानी वाटतात. आणि सगळं मन लावून मी किचन साफ करीत असते. कारण दिवस रात्र आपल्यालाच बसावं लागतं किचनमध्ये स्वयंपाक करायला. ते किचन निर्मळ असलं की घरामध्ये लक्ष्मी पण येतील. स्वयंपाक करायला पण आणि किचनमध्ये वावरायला पण एकदम छान वाटतं. नाही तर कुठं ठेवायचं, कुठं करायचं ते मनाला संतुष्टी अशी वाटत नाही. तर मस्त असं साफ करून घेतलेलं आहे मी किचन. आणि तुमचा दसरा सुरू झाला की नाही, तुम्ही किचनची साफसफाई केली की नाही, कसं करता, कशा टिप वापरता, काय नाही ते पण कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि मी कोणत्या टिप वापरलेल्या आहेत ते पण जरूर बघा. लास्ट व्हिडिओ बघा. देवाच्या साईडची अलमारी आहे. इथं वर्षभराचं साठवलेलं धान्य असते. तर आता ही अलमारी साफ करत आहे मी. खूप अशी घाण होती तरी सदा काम चालत असतं. पेपर तर किती घाण झाली.
पहिले सगळं झाडून घेते आणि पुन्हा पुसायचे ब्रशनं कपड्यानं. दसरा चौकून दसरा काढला तर घर एकदम छान वाटतंय. पण बारीक काम करायला टाइम खूप जातो. आणि ह्या साईडला हे चिल्लर सामान आहे तर हे पण सगळं साफ करायचं आज मला. ह्या साईडला हे चिल्लर सामान आहे तर हे पण साफ करून घ्यायचं. थोडं पाणी टाकून घ्यायचं डाग डुबे ते दिसतं. तर सर्व किचन मस्त असं साफ झालेलं आहे. कसं वाटलं काय नाही, लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा चॅनल. साईडला असं वल्ला कपडा करून थोडंसं साफ पुसून घेतलं की एकदम छान वाटते. आणि खूप असा गर्दा होता बघा किचन मध्ये, ती साफ करा तुम्ही.
थोडं थोडं म्हणून स्वयंपाक झालेला आहे. आताच स्वयंपाक करून घेतला कारण मिस्टर येते जेवायला. आपला दसरा दिवसभर काढायला टाइम आहे, पण जेवण खाऊन टाइमवर झालं पाहिजे म्हणून आज स्वयंपाक पूजा करून घेतली आणि आता लागली मी साफसफाई करायला. हातवर पुरत नाही. जर निर्मळ साफ केलं तर चांगलं वाटतं, नाही तर थोडं केलं तर ते मनाला काही संतुष्टी होत नाही. चांगली कुंडी तसं फिल्टर पाण्याचं ते आता घासायला घ्यायचं. त्याची कोपरा घाण झालेला ते साफ करून घेते किचनच्या वरचा. दरवर्षीच माझं काम असंच असतंय. मला चौकड असं निर्माण केलं नाही तर बिलकुल करत नाही की थोडं पुढलं काढायचं. जिथं आपले जिथं हॉल आहे, जिथं लोक येते बसले निर्मळ थोडं काढायचं, थोडं खायचं. आपल्या घरामध्ये आपण वावरतो त्याच्यामुळे आपल्याला आपलं घर चौकून निर्मळ असलं तर चांगलं वाटतं. लोकांना दाखवण्यात करण्यात काही नसते. आपण निर्मळ केलं तर आपल्याला चांगलं वाटते. मी तर कुणाचंच बघून काही करीत नाही बघा. माझंच बघून दुसरे करतात पण मी कुणाचं बघून काही करीत नाही. मला माझ्या मनाची भरपूर अशी अक्कल दिलेली देवानं आणि चांगल्या ठिकाणी यूज करीत असते माझी अक्कल. अशी फालतू कामाला कशालाच यूज करीत नाही. मस्त माझ्या घरी संसारामध्ये माझी अक्कल यूज करीत असते. दुसरीकडे मी लक्ष पण देत नाही. कुणी काय म्हणे, कुणी काय करीत. कारण लोकांचं काम बोलायचे, लोक बोलत राहतात. आपलं काम जे आहे आपण ते करायचं. आपण कोणाच्या बापाला घ्यायचं नाही, करायचं नाही. देवा धर्माला लोकांनी सोडलेलं नाही, रामाला सोडलेलं नाही की सीताला सोडलेलं नाही. तर आपलं काय लिटरली टेकड्या लोकांना एकच काम असते हो. त्याला नाव खायचं, त्याला नाव खायचं, त्याच्यावर कमेंट करायचं, ह्याच्यावर कमेंट करायचं. त्यांना जर काम नसलं ते लोक हेच काम करतात. ज्याला काम असतं ना त्याचं काही कामामध्ये धर्मामध्ये घाली तर त्याच्यामध्ये टॅक्स पडलेला नाही ना. दुसऱ्यांना काय भेटले ते आपल्याला भेटणार आहे असं करून वागली. त्याच्यामुळे चांगलं वागायचं, चांगलं करायचं. चला आता सगळं झालेलं आहे. रॅक पुसून घेणं, खुर्ची रुबा टाकून पण माझं साफ झालेलं आहे ना. सोमवारचा बाजार पण आहे तर बघा असं मस्त मधून पण साफ केले फ्रीज. हे बघा असं मधून पण साफ करून घेतलंय. फ्रीज भी साफ झाले. आधी ते पेपर टाकून घेते. पेपर टाकले खालचा सज्जा बी खराब होत नाही आणि डाग पडत नाही तर भांड्यांना. झाले आता चौकट पेपर टाकून सज्जाला डबे लावणारे मी सगळे.
पुसून करून आणि एकदम साफसूफ केलं तर घरामध्ये एकदम फ्रेश वाटतं.